नमस्कार, मी धीरज मोरे. मी एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे. मित्रांनो, ज्यावेळेस आपण वयामध्ये येतो म्हणजे काय होतं, की ज्यावेळेस आपण तरुण अवस्थेत असतो, त्यावेळेस आपलं मन हे खूप चंचल असतं आणि हे चंचल मनाला कुठं ना कुठेतरी आवर घालणं खूप गरजेचं असतो. कारण मी अशा भरपूर तरुण बघितल्यात, जे कमी वयामध्ये व्यसनाला लागलेत. म्हणजे आज तरुण वयातली मुलं जे आहेत, ते दारूचं व्यसन करायला लागलेत, सिगारेटचं व्यसन करायला, तंबाखू सारख्या घातक पदार्थाचं व्यसन करायला लागलेत, स्मोकिंग करायला लागल्यात, सिगारेट ओढायला लागल्यात. तर आपलं मन ह्या वयात चंचल असतं. त्या चंचल मनाला ह्या गोष्टी बळी पडणं खूप घातक असतं मित्रांनो. आपण तरुण वयात जर मजा केली तर पुढे जाऊन त्याची सजा आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तरुण वयामध्ये आपण सावध राहायला पाहिजे. अशा कुठल्याही गोष्टीमध्ये आपण इन्व्हॉल्व नाही झालं पाहिजे, की जेणेकरून आपल्याला कुठल्या तरी व्यसनाची सवय लागेल, आपण ऍडिक्ट होऊ. आणि जर आपण ऍडिक्ट झालो, जर आपण व्यसनाधीन झालो, तर खूप अवघड आहे मित्रांनो ह्या व्यसनातून बाहेर पडणं. कारण का, आम्ही रोज वेगवेगळे पेशंट बघतो, तर त्याची इच्छा असते व्यसन सोडण्याची, तरी पण ते इच्छा असून पण व्यसन सोडू शकत नाही, कारण त्यांच्या मनाची तलब त्यांना कंट्रोल करता येत नाही. तर ते 5 महिने 6 महिने कंट्रोल करतात, पुन्हा हाय तसं व्यसन सुरू करतात. तर एकदा चढलेलं व्यसन, एकदा लागलेलं व्यसन पुन्हा सोडणं खूप अवघड आहे मित्रांनो. त्यामुळं आतापासूनच असा निश्चय करा, की मला कुठल्याही व्यसनामध्ये अडकायचं नाही, मला कुठल्याही चुकीच्या गोष्टींमध्ये अडकून पडायचं नाही. तर खऱ्या अर्थानं आपलं जीवन सुखी, समाधानी आणि समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.